कृष्ण गोविंद हरे मुरारी। सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। अध्याय 17 श्रद्धा। अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जो शास्त्र विधीस सोडून पूजित श्रद्धायुक्त मानव, त्याची श्रद्धा कैसी कृष्ण, सत्व रज अथवा तम. श्री भगवान म्हणाले, त्रिविध रूपांची श्रद्धा देहधारित स्वभावतः असते. सात्विक राजस तामस ती मज कडूनी ऐक. स्वभावानुरूप श्रद्धा साऱ्यांची अर्जुन. श्रद्धामय हा पुरुष, जैसी श्रद्धा तैसा तोच. पूजितो सत्वगुणी देवदेवतांना, यक्ष राक्षसांना. रजोगुणी प्रेताला भूताना इतरांना. पूजितो हा तमोगुण. जे लोक शास्त्र विधिहीन घोरतप आचरतात, दंभ अहंकार युक्त असत व आसक्त, व धरती सामर्थ्याचा अभिमान. कृश करीती शरीररूप पंचभूतांना, मलाही अंतःकरणातल्या त्या मूढ अज्ञानींना. तू निश्चित असुरी स्वभावाचे मान. तीन तऱ्हेचा आहार गुणानुसार प्रिय सर्वांना. तैसे यज्ञ तपवदान तीन तऱ्हेचे भेद यातील जाण. आयुष्य गुण बल आरोग्य सुख प्रीती वाढविणारा, रसपूर्ण मधुर प्रसन्न चविष्ट आहार. सात्विकास प्रिय कडू आंबट खारट गरम चमचमीत भाजणारा आहार. रुचकर रजोगुणास दुःख शोक रोग उत्पन्न करणारा. अपक्व स्वादरहित गंधयुक्त नसलेले उच्छिष्ट व अपवित्र भोजन तामसाला प्रिय. अपक्व स्वादरहित दुर्गंधयुक्त नासलेलं उच्छिष्ट व अपवित्र भोजन प्रिय तामसाला. अनासक्त फलाबाबत जो शास्त्रयुक्त यज्ञ करीतो, कर्तव्य समजून यज्ञ सात्विक. इच्छा धरुनी फलाची दंभ दाखविण्यासाठीच जो यज्ञ होतो अर्जुन, तो जाण राजस यज्ञ. विधिहीन यज्ञ अन्नदान दक्षिणारहित श्रद्धारहित यज्ञ तामसमान. देव ब्राह्मण गुरु व पूज्य यांची पूजा करणं, पवित्र सरलता ब्रह्मचर्य व अहिंसा पाळणं, हे तप शारीरिक पातळीच. प्रसन्न शब्द सत्य प्रिय लाभप्रद व स्वाध्याय अध्ययन ही तपस्या वाणीच्या पातळीवर. प्रसन्न मन शांत भाव अन्याप्रती अद्वैत भाव. आत्मचिंतनात आत्मसंयमाने स्वभाव शुद्ध करणे, याला म्हणती मनाचे तप. दिव्य श्रद्धेने तप जे तीन प्रकारे जे निरीच्छ योगी करी, ते तप सात्विक म्हणवीत. सत्कार मानव पूजेसाठी जो यज्ञ दांभिक करी, या लोकी म्हणवी राजस व क्षणिक फल दे. मूढ मनाने हट्टाने पीडा देत शरीरवाणीने करण्या अनिष्ट इतरांचे, त्यासी तामस तप म्हणे. देण्यास योग्य जे दान देती निरपेक्ष भावान, स्थान वेळ योग्य ते दान सात्विक समज. जे परंतु उद्देशाने प्रति उपकाराच्या देती जड मनाने, ते दान राजस मान. अयोग्य स्थान काळ अयोग्य जे दान अपात्रास देती अनादराने अज्ञानाने, त्यास तामसी ज्ञान म्हणती. ओम तत्सत ऐसे नाव ब्रह्माचे तीन प्रकारे सांगितले, त्या नावाने ब्राह्मण वेद व यज्ञादी निर्मिले आदी काळापासून. म्हणून वेद सांगणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या नेमिलेल्या शास्त्रविद्या यज्ञ दान तप क्रिया ओमकाराने आरंभ करीती. तत् उच्चारुणी ऐसे
निरीक्ष वृत्तीने फलासाठी अनेक यज्ञ तपदान कर्म करती मोक्षाचे अभिलाषी. जैसे सद्भावात संतभावात सतयोजितात तैसे सत्कर्मातही सत्शब्द पार्थ उच्चारतात. तसेच यज्ञ तपदानात जे स्थान सच्चे असे तैसे कर्मही जे ईश्वर प्रीत्यर्थ ते सत्मानत. श्रद्धारहित यज्ञदान तप जे कर्म सर्व असत ते न इहलोकी न मृत्यूनंतर लाभदायक. ऐसे भगवद्गीतेवरील 17व्या अध्यायावर मराठी ओविरूप श्रद्धा विषय समाप्त. ओम तत्सत.